उत्तानपाद आणि प्रियव्रत, त्याच्यामध्ये हा उत्तानपादाची कथा मला त्या ठिकाणी ऐकायची आहे. सांगायला लागले महाराज, या उत्तानपाद राजाला 2 पत्न्या आहेत, एक सुनीती आणि एक सुरुची. सगळ्यांना कथा माहिती आहे, बरोबर आहे. आपल्याला भाव ऐकायचा आहे. कथा सगळ्यांना माहिती असते. प्रत्येक कथाकाराकडून वेगवेगळा भाव श्रवण करणं गरजेचं आहे महाराज. त्यांचं जगणं, त्यांचं जीवन आपल्याला काय शिकून जातं ते त्या ठिकाणी महत्वाचं आहे. पूर्वीच्या काळी 10 लग्न व्हायची म्हणतात आहे ना, आपल्याला नाही माहिती, आपण फक्त वाचतो. अशी 2 लग्न, 3 लग्न, 4 लग्न. या राजाची 2 लग्न झालेली आहेत महाराज. एक सुनीती आणि दुसरी सुरुची. सुरुची ही आवडती आहे आणि सुनीती ही नावडती आहे. सुनीती नावडती आहे. सु म्हणजे चांगलं, चांगल्या नीतीनं राहायला. शक्यतो लई त्रास झाला की माणसाला आवडत नाही. सुरुची, रुचकर जगणं माणसाला प्रिय आहे महाराज. रुचकर खाणं प्रिय आहे. नाव, पैसा, पद, प्रतिष्ठा हे सगळं प्रिय आहे. पण एकांतात बसून चांगली साधना करणं माणसाला प्रिय नाही. शक्य नाही ते शक्य फक्त साधूला होऊ शकतं, सामान्य माणसाला नाही. म्हणून तर सामान्य माणसाकरता कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. संतांनी हा वेगळा मार्ग काढलेला आहे महाराज. चांगल्याला खूप त्रास असतो हे पहिल्यापासूनच आहे. आता सुनीती नावडती असल्यामुळे जी आवडती तिचं जास्त नवरा ऐकतो. मला हिच्या सोबत राहायचं नाही, हिला अजिबात राजवाड्यात ठेवायचं नाही, हिला गावाच्या बाहेर हाकलून द्या. राजा जर पत्नीला म्हणत असेल तू गावाच्या बाहेर राहा, अरे ती सवतीचं काय ऐकणार. पण जिथं पतीच आपल्या सोबत नाही त्या प्रपंचात राहून तरी काय फायदा आहे. पण मी पतिव्रता आहे, विचार करते महाराज. पतीनं जरी मला सोडून दिलं, बाहेर जा म्हणत असेल, तरी मी गावाच्या बाहेर राहील. रोज पतीला त्या ठिकाणी बघेन. स्त्री जन्म असाच आहे महाराज. बाईचा जन्म वंगाळ वंगाळ, नीट ऐका. बाईचा जन्म, खानदानी बाई विषयी बोलते बरं मी, हेही नीट ऐका. बाईचा जन्म वंगाळ वंगाळ, चुलीमध्ये जसा लाकडाचा जाळ, जळता जळेना दुःखाची जळमट. मनी होते घुसमट, पेट लाग धूर. मनातली घुसमट तिला कोणाला सांगता येत नाही. पतीने कितीही त्रास दिला तर खानदानी मुलगी मायबापाकडे जात नाही महाराज. कारण तिला माहितीये माझ्या बाबानं खूप कष्ट करून मला घराण्यात दिलेलं आहे. परिस्थिती निघून जाईल, नवरा आज ना उद्या बदलेल, सासूचं वातावरण आज ना उद्या बदलेल. अहो, ज्या घरातली आई सांगते बाई, गाई आणि बाईचा जन्म दोघींचा सारखा आहे जगणं. अरे गाईच्या समोर जे दिलं ते ती खाते आणि दावणीला त्या ठिकाणी राहते. तसं स्त्री जन्म असा आहे, ज्या घरी तिला दिलेलं आहे ना, मरेपर्यंत तिनं त्याच घरी राहायचं. ही भारत देशाची संस्कृती आहे. भारत देशाची संस्कृती आहे. एक इथं बसते म्हणून 1-2-3 मिनिटं घेते अजून. एखाद्या बापाला जर 3 मुली असतील ना महाराज, सुनीतीचं जगणं असं होतं, पती सुद्धा सोबत नव्हता महाराज. छोटासा असणारा ध्रुव बाळ ज्यावेळेला समाजामध्ये खेळतो ना, लहान लहान मुलांमध्ये, एक दिवस घटना घडते. सगळीच्या सगळी मुलं म्हणतात, आपल्या आपल्या वडिलांचं नाव सांगतात. या ध्रुवाला बापाचं नावच माहिती नव्हतं महाराज. बाप या अक्षरच माहिती नव्हतं. पोरं म्हणतात, आमच्या बाबाने आम्हाला हा खाऊ दिला, आमचा बाबा आम्हाला इकडे घेऊन जाणार आहे. तो छोटासा ध्रुव म्हणतो, बाप म्हणजे? पोरं हसायला लागले. जा म्हटले, तुझ्या आईला जाऊन विचार. पळत आला ध्रुव बाळा छोटासा. आई,
आई सांग ना, माझे बाबा कुठं आहे, माझे वडील कुठं आहे, सारं सांग. त्यावेळेला आता सुनीती घाबरली महाराज, की मला बाप नाही का, असं बोलू नकोस बाळ. जो राजा आहे ना उत्तानपाद, ते तुझे बाबा आहेत बेटा. मग आपण इकडं का राहतो? आई सांग ना, आपण आपल्या बाबांकडे जाऊ ना बाळ. वाईट काही सांगितलं नाही महिला मंडळ बापाविषयी, काहीच वाईट पेरलं नाही मनामध्ये. जाऊ ना बाळ. एक दिवस ध्रुव खेळत 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 त्या ठिकाणी आला. सुरुचीचा मुलगा हा उत्तम. आता बापाला दोन्ही लेकरं सारखीच ना महाराज. एका मांडीवर ध्रुव बाळाला घेतलं, एका मांडीवर त्या उत्तमाला त्या ठिकाणी घेतलं, आणि दोघांबरोबर खेळतोय. ते त्या सुरुचीला सहन झालं नाही महाराज. असेच असतात ते, दुसऱ्याचं चांगलं चाललं की सहनच होत नाही, आहे की नाही. सहन झालं नाही महाराज. ध्रुव बाळाला तिनं खाली खेचलं आणि सांगितलंय, तुझा अधिकार नाही त्या मांडीवर बसण्याचा. का? तुला जर त्या मांडीवर बसायचं असेल तर तू देवाला सांग, देवा मी या जन्मात गेल्यानंतर, मी मेल्यानंतर मला पुढच्या जन्मी सुरूच्या आईच्या पोटात त्या ठिकाणी जन्माला घाल, आणि मग तुला त्या मांडीवर बसता येईल. त्या बाळाला काही कळलंच नाही महाराज. देवाला सांग म्हणजे देव कोण असतो? पळत पळत आईकडे रडत रडत आला. आई सांग ना, देव कुठे राहतो ग? काहीच कळलं नाही महाराज. असं का बोलतोय बाळा? मला सुरूच्या आईनं सांगितलंय की या जन्मामध्ये देवाला प्रसन्न करून घे, नाहीतर पुढच्या जन्मामध्ये देवाला सांग की मला त्या सुरूच्या आईच्या पोटी जन्माला घाल, आणि मला मग मी त्या मांडीवर बसेल बाबाच्या. असं काय सांगू शकत होती महाराज? महिला मंडळ, लहान लेकराच्या मनामध्ये तुम्ही जसं भरवाल तसं ते लेकरू शिकत असतं. लहान लेकरू म्हणजे कापूस जसा तेलात टाकला आणि त्या कापूस जसं ते तेल ऑब्झर्व करतो ना, तसंच लहान लेकरू असतं. त्याच्या तुम्हाला जरी वाटत असेल त्याला काही कळत नाही, पण आजूबाजूला घडणाऱ्या घटना सगळ्या तो त्या ठिकाणी त्याच्या डोक्यात घेत असतो. लक्षात घ्या, सगळ्याच्या सगळ्या घटना त्याच्या डोक्यात असतात. त्यांना ऐकलेलं असतं, पाहिलेलं असतं. इकडं पाहतोय माझ्याकडं, इकडे पहा, सगळं ऐकलेलं असतं. जसं तुम्ही शिकवाल तसं ते लेकरू. सुनीतीनं संस्कार ध्रुव बाळाला दिले, काही वाईट सांगितलं नाही महाराज. बाळ, सुरूची आई असं बोलली ना, बोलू दे, काय होतं बोलल्यानं, पण नाही आई, मला आता देवाला भेटायचंय. हा देव कुठं राहतो ग आई? बाळ, देव वनात राहतो. देवाचं काही राहायचं ठिकाण आहे होय? आई, मग मी वनात जाणार. महिला मंडळ, छोटासा ध्रुव बाळ भगवंताचं चिंतन करत करत त्या ठिकाणी वनात निघून गेलेल्या ठिकाणी वनात जातोय महाराज. सुरुवातीला पानं खातोय, चिंतन करतोय, नंतर तेही खाणं बंद केलं, श्वास त्या ठिकाणी बंद केला, त्याचं चिंतन केलं. तो जगाचा मालक समोर त्या ठिकाणी प्रगट झाला. बोल ध्रुवा, तुला काय पाहिजे? देवा, मला अशी जागा पाहिजे की जिथून मला कोणी त्या ठिकाणी खाली उडू शकत नाही. मनातला भाव आजही ध्रुव ताराचं मुक्त